नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर जे आपण ऑप्शन ट्रेडिंगची सिरीज सुरू केलता त्यातले 3 पार्ट झाले, चौथा पार्ट आहे. थोडं मागचं रिव्हिजन करूया आणि पुढचं पॉइंटला आपण सुरू करूया. समजा हा मार्केट 25,000 ला आहे, तुम्हाला असं वाटतं की मार्केट ओव्हर जाणार आहे, तर तुम्ही कोणते कोणते कॉल घेऊ शकताय? 25,000 चे वरचे जे असतात ओटीएम हा घेऊ शकताय, 25,000 चा घेऊ शकता ऍट द मनी, आणि खालचं त्याच्या आतला म्हणजे क्रॉस केलेले आहेत म्हणजे इन द मनी. हा फक्त मी सी चं सांगत आहे. ओके, तर तुम्हाला असं वाटतं की मार्केट अपसाइडला जाणार आहे, तर तुम्ही ऍट द मनीचा स्ट्राइक प्राइस घेऊ शकता, आउट द मनी घेऊ शकता, इन द मनी घेऊ शकताय. ओके, हे आपण डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्हाला असं वाटतं मार्केट खाली पडणार आहे किंवा खाली जाणार आहे, तर तुम्ही ओटीएमचा कॉल घेऊ शकता, ऍट द मनीचा कॉल घेऊ शकता, इन द मनीचा कॉल घेऊ शकता. ह्याच्या अपोजिट आहे. ओके, समजलं मित्रांनो? तर सीबाय म्हणजे काय? मार्केट हा 25,000 ला आहे. समजा तुम्ही ओटीएमचा कॉल घेतला, कोणताही घेतला असेल ना, मार्केट 25,000 आहे, 25,200 चा तुम्ही काय केला? सीई बाय केला 25,000चा, 25,200चा काय केला? सीई बाय केला. तर ह्याचा अर्थ जे तुम्ही एक्सपायरी ठरवलेलं असताय, जे तुम्ही एक्सपायरी ठरवलेलं असताय ते एक्सपायरीच्या आतमध्ये म्हणजे एक्सपायरी व्हायच्या आतमध्ये मार्केट ह्या लेवलला स्पीड मध्ये तरी गेलं पाहिजे किंवा त्याला क्रॉस केलं पाहिजे, मगच तुम्हाला प्रॉफिट होणार. उदाहरणार्थ की समजा एखाद्या स्ट्राइक प्राइस तुम्ही घेतलेला आहे, ते स्ट्राइक प्राइस कडे मार्केट कोणत्या स्पीडने जात आहे त्या पद्धतीनं 25,200चा तुमचा प्रीमियम जो बी असेल 60, 70, 80, तो प्रीमियम त्या पद्धतीने वाढणार आहे. आपण ऑप्शन गिफ्ट मध्ये बघायचं आहे किती प्रीमियम वाढतोय, काय वाढतो, डेल्टा, गॅमा, थीटा, वेगा, ही गोष्टी बघायच्या आहेत त्या ऑप्शन गिफ्ट मध्ये. त्याच्या आधी पहिला समजून घ्या, सीई बाय म्हणजे तुम्ही कोणता स्ट्राइक प्राइस घेतलेला असताय ते स्ट्राइक प्राइस तुम्हाला क्रॉस केलं पाहिजे किंवा त्या स्ट्राइक प्राइस कडे जरा स्पीडने गेलं पाहिजे, म्हणजे एक्सपायरीच्या आतमध्ये पोहोचेल ह्या स्पीडने गेलं पाहिजे, मगच तुम्हाला तो प्रॉफिट होणार. पी बाय म्हणजे तुम्ही जे स्ट्राइक प्राइस खालच्या बाजूला सिलेक्ट केलेला असताय, कोणतेही करू शकता तुम्ही, ऍट द मनी, ओटीएम, एटीएम, आयटीएम, ओटीएम कोणताही करू शकताय. पण ओटीएमचा जर तुम्ही स्ट्राइक प्राइस खरेदी केला तर तुम्हाला एक्सपायरीच्या आतमध्ये त्या लेवलला गेलेलं पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर आला मित्रांनो? तर ह्याला म्हणायचं सी बाय आणि पी बाय. आता दुसरं एक पॉईंट आपण घ्यायचा आहे, तर ऑप्शन रायटिंग. आता ऑप्शन रायटिंग म्हणजे काय? आता ऑप्शन रायटिंग म्हणजे काय? ऑप्शन रायटिंग म्हणजे जसं तुम्ही सी बाय पी बाय करता, सी बाय पी बाय केल्यामुळे तुमची प्रोबॅबिलिटी फक्त 30% आहे, म्हणजे तिथं जाईनच हे सांगता येत नाहीये. तर त्याच्या अपोजिट अजून 2 पॉईंट आहेत. जर समजा मार्केट 25,000 ला आहे, तुम्ही काय केला? 25,000चा 25,200चा सी बाय केला. किती प्राइसला? समजा 100 रुपीजला केला, जो प्रीमियम आहे तो. मार्केट 25,000 आहे, तुम्ही वाटते की मार्केट खाली येणार, 24,800चा पी बाय केला. बघा, दोन्ही मी बाय केलेला आहे, समजून घ्या. त्या अजून 2 पॉईंट आहेत, त्यालाच आपण म्हणतो ऑप्शन रायटिंग. म्हणजे सी सेल पी सेल काय असतं समजून घ्या. मार्केट 25,000 ला आहे, 25,200 तुम्ही सी बाय केला 100च्या प्राइसला. जर तुम्ही सी बाय केला ह्याचा अर्थ एक्सपायरीच्या आतमध्ये मार्केट त्याला क्रॉस तर केलं पाहिजे किंवा त्या स्पीडनं त्या दिशेला गेलं पाहिजे, मगच तुमचा प्रीमियम वाढताना प्रॉफिट होणार. सी बायचा प्रीमियम वाढताना प्रॉफिट होतो. पी बाय म्हणजे काय? पी बाय म्हणजे खाली जाताना प्रॉफिट. म्हणजे जर 24,800चा प्रीमियम घेतलेला, स्ट्राइक प्राइस घेतलेला आहे, ह्याला क्रॉस तर केलं पाहिजे मार्केट किंवा त्या डायरेक्शनला स्पीडनं तर गेलं पाहिजे. जर जसं खाली तसं प्रीमियम वाढताना प्रॉफिट होणार. म्हणजे सी बाय पी बाय मध्ये पॉईंट समजून घ्या, सी बाय करा किंवा पी बाय करा, प्रीमियम वाढतानाच तुमचा प्रॉफिट होणार. समजलं? कन्सेप्ट क्लिअर आला? सी बाय करा, पी बाय करा, तुमचं प्रीमियम वाढताना प्रॉफिट होणार. सी बायचं प्रीमियम कधी वाढणार? जर जसं मार्केट वर जाईल तसं वाढणार. कितीने वाढणार हे आपण बघायचं ऑप्शन गिफ्ट मध्ये. पी बाय म्हणजे मार्केट जर जसं खाली पडेल तसं प्रीमियम वाढताना प्रॉफिट होणार. कितीने वाढणार हे आपण ऑप्शन गिफ्ट मध्ये बघायचं आहे. पहिलं पॉईंट समजून घ्या, सी बाय म्हणजे जर जसं मार्केट वर जाईल प्रीमियम वाढताना प्रॉफिट. पी बाय म्हणजे जर जसं मार्केट खाली पडेल प्रीमियम वाढताना प्रॉफिट. हे झाले 2 पॉईंट. कन्सेप्ट क्लिअर आला? हे झाले 2 पॉईंट. आता सी बाय आणि पी बाय सोडून अनेक 2 पॉईंट आहेत, सी सेल आणि पी सेल. आता हे काय आहेत? जर समजून घ्या, सी बायचा लॉस कधी होणार आहे? समजा मार्केट स्पीड वर गेला ना एक्सपायरीच्या आतमध्ये, किंवा इथं जरी थांबला किंवा खाली जरी आला, तर तुम्ही समजून घेऊ शकता की ह्याचा प्रीमियम पडणार आहे, म्हणजे टाइम डिके होणार. हा पण आपण बघायचा. पण त्याच्या आधी आपण पहिला पॉईंट समजून घ्या. सी बाय म्हणजे प्रीमियम वाढताना प्रॉफिट आहे. सी बायचं प्रीमियम फक्त एकाच कंडिशनला वाढू शकतो, मार्केट शार्पली वर गेला पाहिजे, मगच तुमचा प्रॉफिट होतो. पी बायचं प्रॉफिट एकाच कंडिशन मध्ये प्रीमियम वाढतो, ज्यावेळी मार्केट शार्पली खाली पडला पाहिजे त्यावेळीच. शिस्तीने काम केला तर त्याचा उपयोग होत नाही, कारण तुम्ही टाइम व्हॅल्यू त्यामध्ये इन्व्हॉल्व करत आहात. जेवढा टाइम तुम्ही एका ठिकाणी खात असेल त्या पद्धतीने त्याचा प्रीमियम ऑटोमॅटिक डिके होणार.
कारण जो खेळ आहे सगळं एक्सपायरीच्या आतमध्ये म्हणजे टायमिंगच्या आतमध्ये. म्हणजे सीई बाय म्हणजे प्रीमियम वाढताना प्रॉफिट, पी बाय म्हणजे प्रीमियम वाढताना प्रॉफिट. सीई बायचं प्रीमियम मार्केट वर जाताना होतो, पी बायचं प्रीमियम मार्केट खाली जाताना होतो. आता दुसरं पॉईंट 2 आहे ते समजून घ्या की जर समजा सीई बाय म्हणजे प्रीमियम वाढताना प्रॉफिट, प्रीमियम पडताना लॉस. जर तुम्ही सीई बायच्या ऐवजी तुम्हाला असं वाटते तुम्ही सीई सेल केला तर याच्या उलट होतं, वाढताना लॉस आणि पडताना प्रॉफिट. पीई बाय म्हणजे प्रीमियम वाढताना प्रॉफिट आहे, पडताना लॉस आहे. जर तुम्ही पीई सेल केला प्रीमियम वाढताना लॉस, प्रीमियम पडताना प्रॉफिट. बघा समजून घ्या. सीई बाय म्हणजे ज्या ठिकाणी प्रॉफिट होतो त्या ठिकाणी सीई सेल मध्ये लॉस होतो आणि सीई बाय मध्ये ज्या ज्या ठिकाणी लॉस होतो सीई सेल मध्ये त्या त्या ठिकाणी प्रॉफिट होतो. सीई बाय म्हणजे प्रीमियम वाढताना प्रॉफिट, सीई सेल म्हणजे प्रीमियम पडताना प्रॉफिट. पीई बाय म्हणजे प्रीमियम वाढताना प्रॉफिट, पीई सेल म्हणजे प्रीमियम पडताना प्रॉफिट. म्हणजेच काय, जर तुम्ही सीई बाय केला तर प्रीमियम वाढताना प्रॉफिट आहे. कधी प्रीमियम वाढणार आहे, जर जसं मार्केट वर जाईल तसं. पण सीई सेल म्हणजे काय, फक्त फास्ट मध्ये वर गेलं नसलं पाहिजे. मार्केट थांबला तरी प्रीमियम पडणार, मार्केट खाली आला तरी प्रीमियम पडणार. मार्केट वर चाललाय वर चाललाय वर चाललाय पण शिस्तीने चाललाय आणि एक्सपायरीच्या आतमध्ये त्याला जर क्रॉस केला नाही तरी पण प्रीमियम पडणार. समजलं का मित्रांनो? तर एवढं जबरदस्त ब्रह्मास्त्र आहे. तुम्हाला मी जे शॉर्ट्स मध्ये टाकलेलं होतं तुम्ही बघितलं असेलच. तर सीई बाय म्हणजे प्रीमियम वाढताना, सीई सेल म्हणजे प्रीमियम पडताना. म्हणजे सीई बाय म्हणजे तुम्ही जे स्ट्राइक प्राइस घेतलेला असते त्याला क्रॉस केलं पाहिजे. आणि सीई सेल म्हणजे काय, त्याला जर क्रॉस केलं नसला जो तुमचा प्रीमियम आहे तुमचाच. म्हणजे जर 100चा प्रीमियम घेतला की 100 रुपये प्रॉफिट तुमचा, पण एक्सपायरीच्या आतमध्ये त्याला क्रॉस केलं नसलं पाहिजे. पीई बाय म्हणजे काय, पीई बाय म्हणजे क्रॉस केलं पाहिजे, पीई सेल म्हणजे खाली क्रॉस केलं नसलं पाहिजे. जे स्ट्राइक प्राइस तुम्ही बाय केलाय तर त्याला क्रॉस केलं तर पीई बाय ला प्रॉफिट होणार, जर क्रॉस केलं नसलं तर पीई सेल ला प्रॉफिट होणार. दुसरं पॉईंट सांगतो, ऑप्शन बायरची प्रोबॅबिलिटी आहे 33% आणि सेलरची प्रोबॅबिलिटी आहे 70%. का असं का, कारण बाईंग मध्ये जिथं तुम्हाला लॉस होतो, बाईंग मध्ये कुठं लॉस होतो, मार्केट थांबला तर लॉस होतो, खाली आला तर लॉस होतो, शिस्तीने वर गेला तर. म्हणजेच काय, फक्त बाय केला तर तुमच्या बाजूनं मार्केट स्पीडने गेलं तरच तुम्हाला प्रॉफिट होणार, अदरवाइज प्रॉफिट होणार नाही. ते पण एक्सपायरीच्या आतमध्ये झालं पाहिजे. जे तुम्ही एक्सपायरी ठरवलं असतं त्याच्या आतमध्ये झालं पाहिजे, मगच तुम्हाला प्रॉफिट होतो. तर आजच्या पॉईंट मध्ये काय बघितलंय, सिंपल मध्ये सांगतो, सीई बायला ज्या ज्या ठिकाणी प्रॉफिट होतो सीई सेलला त्या त्या ठिकाणी लॉस होतो, आणि सीई बायला ज्या ज्या ठिकाणी लॉस होतो सीई सेलला त्या त्या ठिकाणी प्रॉफिट होतो. वाईस वरचा पी ला सुद्धा लागू होतो. सीई सेलची प्रोबॅबिलिटी 70% का आहे, कारण फक्त सीई बायला फक्त फास्ट मध्येच वर गेल्यावर प्रॉफिट आहे, पी बायला फक्त फास्ट मध्ये खालीच गेल्यावर प्रॉफिट आहे. सीई सेलला फक्त फास्ट गेलं नसलं पाहिजे, थांबलं तरी प्रॉफिट, शिस्तीने वर गेलं तरी प्रॉफिट, शिस्तीने खाली आलं तरी प्रॉफिट. फक्त शार्प गेलं तर सीई सेल पी सेल ला लॉस आहे, अदरवाइज लॉस नाही. आणि एक्सपायरीच्या आतमध्ये त्याला क्रॉस केलं पाहिजे किंवा त्या स्पीडने गेलं पाहिजे. तर तुम्हाला आजचाच व्हिडिओ कसा वाटला, मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल. असं ज्ञान तुम्हाला, मला तर वाटत नाही की युट्यूबवर कोण तुम्हाला दिलं असेल, सांगितलं असेल, पण बरोबर जे सांगितलं असेल. पण ऑप्शन सेलिंग काय असतोय, फक्त पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मार्जिन किती लागतो, मार्जिन म्हणजे कॅपिटल किती लागतो. कारण ऑप्शन सेल केला की तुम्हाला अनलिमिटेड लॉस आहे, लिमिटेड प्रॉफिट आहे, पण प्रोबॅबिलिटी आहे 70%. ऑप्शन बाय केला तर तुमची प्रोबॅबिलिटी 30% आहे, पण लिमिटेड लॉस आहे. म्हणजे जेवढा पण लोक काय करतात, लिमिटेड लॉस असल्यामुळे बाईंग करायला बघतात आणि लॉस मध्ये जातात, कारण त्याची प्रोबॅबिलिटी 30% आहे. जर ऑप्शन सेल केला तर याची प्रोबॅबिलिटी 70% आहे, पण त्यामध्ये का उतरत नाहीत, का त्याला जास्त कॅपिटल लागतं. किती कॅपिटल लागतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. लवकरात लवकर अपेक्षा मराठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.